स्वप्न साकारले पहाटे पाहिले भावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. हे सुरुवातीचे दिवस असतात ना, ते खूप नाजूक आणि महत्वाचे असतात. ह्या दिवसांमध्ये मनावर अगदी एखादा जरी ओरखडा उमटला ना, आयुष्यभर ओला राहत होतो. सो हरवू दे बॅग किंवा अजूनही काय हरवू दे, तुम्ही एकमेकांना सापडा. That's all. चल, लव यू बबड्या. बाय. चल बाय नाना. माई सापडली का बॅग त्यांची? हो बाई सापडली. बरं झालं बाई, ह्यांची बॅग हरवल्याचं कळल्यानंतर मला माझ्याच हनीमूनचा किस्सा आठवला. आठवतंय ना, आम्ही हनीमूनला गेलो आणि मी बसले होते आपली शॉपिंग करत आणि आमची राजधानी मिस झाली ना. आठवतंय सगळं आठवतंय. आम्ही केवढा बडकला होता माहितीये, जाम घाबरले होते मी. तेव्हापासून तुम्हाला सांगते, पल्लवनी जरी मला कुठल्या तरी राष्ट्राची किंवा राज्याची राजधानी असं म्हटलं ना, मी एकदम अटेन्शन मध्ये उभी राहते. अगे अनुभवातूनच शिकतो माणूस. नाही मी तर म्हणतो बरं झालं ती बॅग हरवली, ते यातूनच शिकतील एकमेकांना सांभाळायला. 40 वर्षापूर्वी असंच मला सांगितलं होतं आणि आजपर्यंत तसेच वागत आला. खूप सांभाळून घेतलं तू मला. थँक्यू. अरे तुम्ही दोघं इथं काय करताय? बीचवर जाता पडतो, पळा पळा. इथला समुद्र पण स्वच्छ आहे. काका पण आम्ही एक मिनिट, गाडीची व्यवस्था करू का? अरे नाही काका, राहू द्या, इट्स फाईन. तुम्ही कशाला त्रास करून घेताय? तुम्ही ताबडतोब निघा, पळा. एन्जॉय युअर सेल्फ, निघा. थँक्स, मी येतो.
गुड इव्हनिंग काका. हाय. अरे तुम्ही इथं काय करताय? तुमच्यासाठी स्पेशल टेबल आहे. या या ना, प्लीज कम. या बस प्लीज. थँक्स. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. युअर फूड सर. थँक्यू. आजच तुझ्या नवऱ्यानं फरमाईश केली होती माझ्याकडे तुझ्या आवडीच्या मेनूची. सो कॅरी ऑन. प्लीज. हे सगळे पदार्थ माझ्या आवडीचे आहेत, पण हे सगळं तुला कसं काय कळलं? मी मागेच तुझ्या आईला विचारून ठेवल्या होत्या तुझ्या आवडी निवडी, तुझ्या सवयी. आईस्क्रीम तुला प्रचंड आवडतं, जेवणात तुला सी फूड खूप आवडतं, ग्रीन कलर तुला खूप आवडतो. लहानपणी झोपताना चादरीचं एक टोक मुठीत पकडून ठेवल्याशिवाय तुला झोप नाही लागायची. तुला भूक लागली असेल ना? शॅल वी स्टार्ट? या प्लीज. मेघना, प्लीज डोंट थिंक की हे सगळं मी तुला इम्प्रेस करण्यासाठी करतोय. खरंच तसं काही नाहीये. आय एम सिम्पली बिंग माय सेल्फ. असाच आहे मी, आणि तूही जशी आहेस तशीच राहावीस असं मला वाटतंय. So please make yourself comfortable. आणखी एक गोष्ट, मेघना, तुझा जो काही निर्णय असेल तो काय असेल आणि तो केव्हा घेशील हे आपल्या दोघांनाही माहित नाही. आणि तोपर्यंत आपल्या दोघांना एकत्र तर राहायचंय, तेही नवरा बायको म्हणून. म्हणजे समाजासाठीच आपल्यात जो एक विचित्र परकेपणा आलाय तो संपूया ना. आपण चांगले मित्र बनू शकतो, है ना? थँक्स. आपण उद्या जाऊयात का परत घरी? उद्याच? नाही म्हणजे आपण जर एवढ्या घाईघाईने परत गेलो तर घरच्यांना खूपच प्रश्न पडतील आणि त्यांना सावरणं आपल्याला कठीण होऊन बसेल. मला वाटतं आपण आजची रात्र जाऊ देऊयात आणि उद्या काय ते बघूया. ओके?
नाही नाही पाणी नको, आईस्क्रीम खायचंय ना. नाही म्हणजे आमची माई म्हणते, माई म्हणजे आमची आई, की आईस्क्रीम खाल्ल्यावर जर पाणी प्यायलं ना तर सर्दी खोकला होतो म्हणून. सॉरी सर. नो नो, इट्स ओके. हाँ हेलो अय्यर, कहाँ है यार? मैं यही हूँ अपने हनीमून पे. हाँ हेलो हेलो अय्यर, अरे तेरी आवाज नहीं आ रही है. हाँ रुक, मैं बाहर आके बात करता हूँ. हाँ हाँ मी जरा आलोच. मला यायला वेळ झाला आणि आईस्क्रीम वितळायला लागलं ना तर माझं सुद्धा खाऊन टाक काय. अरे तेरे से नहीं यार, अपनी बीबी से बात कर रहा था. हाल बता. आईस्क्रीम खाल्ल्यावर जर पाणी प्यायलं ना तर सर्दी खोकला होतो. मुलगी बघू म्हणता म्हणता लग्न कधी झालं कळलं सुद्धा नाही. नाही हो, एवढा बास ना कांदा. हो पुरे. आधी तर ह्यांचेच घोळ चालले होते, हो हो नाही नाही, पण एकदा ग्रीन सिग्नल मिळाला ना की मात्र चट मंगनी पट ब्याह झाला, नाही का माई? थोडी अबोल आहे मेघना, पण गोड आहे. नाही आहे गोड, पण अजून माझ्याशी एक शब्दही बोललेली नाही आपण होऊन माई. मला जाम ऑड वाटतंय. बोलेल ग बोलेल. आपणच किती बडबड करतो, तिला वेळ तरी देतो का मध्ये काही बोलायला? आणि घाबरत असेल ती. मी इथे काही बोलले आणि कुणाला काही वाटलं म्हणजे किती माणसं आहेत आपल्याकडे. हो, आणि त्यांच्याकडे फक्त बाबाजी बाबाजी बाबाजी, लक्ष असू द्या बाबाजी. माई, लग्नाच्या वेळी तर मला वाटलं होतं की आम्ही तर आता मला आणि अर्जुला मारेलच. काय करणार, कंट्रोलच होत नव्हतं त्यांना बघितलं. बाबाजी बाबाजी बाबाजी. नाही पण काही काळजी करू नकोस, नाना लवकरच सगळं शोधून काढतील. हे बाबाजी कोण आहेत, कुठे आहेत, काय करतात, सगळं काही. नाहीतरी त्यांना काहीतरी खाद्य हवंच असतं ना आटवायकीसाठी. हो ना. पण माई, नाना आणि अर्चू आडीवरेला गेले की करमायचं नाही ना आपल्याला अजिबात. दोन बडबडी माणसं आता घरात नसणार, त्यात आदित्य गेला हनीमूनला. पण नानांना जायला तर हवंच ग. इकडे काकाही खूप अगदी म्हातारे झालेत आता. नाही म्हणजे ते लक्ष देतात, पण नारळ सुपारी याच्याकडे आपणही लक्ष द्यायला हवं. म्हणून तर नाना कधीतरी जाऊन येतात तिकडे. पण अर्चू जाते ना ते अगदी बरं झालं बघ. खरं तर तू आणि अमितनी जायला हवं आता. तुम्हीच लक्ष घाला सगळ्यामध्ये आता, कळलं ना? वा, आला, नाव घेतलं आणि आला. अय्या, आम्ही काय आणलंय? आईस्क्रीम. अय्या, आत्ता थंडीत. बाई मुंबईत कसली आली ग थंडी? आणि बाई आईस्क्रीम खाण्याची खरी मजा ना थंडीतच. काय विजय? आम्ही तर ना माई अक्षरशः बर्फात बसून आईस्क्रीम खाल्लं होतं. जाम कुडकुडत होतो आम्ही. हो, आणि नंतर मग एक वादळ आलं, वादळ. आणि त्या वादळात ना तिच्या डोक्यावरची लोकरीची कॅप उडून गेली आणि मग त्याच्या मागे मी पळाली कॅप पकडायला. आणि मग हे आमचं पात्र पडलं, खरचटलं. पण थंडीमुळे ते आणखीन झोंबायला लागलं. मग काय रडारड. मग आमच्या बाळाला मला उचलून घ्यावं लागलं. आम्ही काही काय बोलतोस रे? आता कशाला दामतात आहेस ग त्याला? हा, अरे ही गोष्ट आम्ही कमीत कमी 500 वेळा तरी ऐकली असेल, पण उचलून घेण्याचा क्लायमॅक्स आत्ताच कळतोय बरं का मला. आम्ही तर काही सांगत बसतो. नाही नाही नाही, आता अर्जुलाही सांगणार आहे मी. नाही माई माई प्लीज. नाही, नाही, नाही 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 माई प्लीज, अर्जुला सांगू नका. ती अख्ख्या वाडीत सांगेल आणि हैराण करतील मला लोक सगळे. या घाबरू नकोस ग, माई नाही सांगणार. का? तिला आपण ना आईस्क्रीम डबल देऊ, डबल. काय चालेल माई? लाज देतोय, लाज देतोय.
काय का अशी का बसलीस? झोप नाही आली? नाही. मला तर खूप झोप आली आहे. आपण असं करूया, तू इथे बेडवर झोप आणि मी इथे झोपतो. ओके? काय का? काय झालं? बरं नाही का? खोकतेस कशामुळे? एक मिनिट, गोळी आहे माझ्याकडे. मेघना, गोळी घे. थँक्यू. पुन्हा थँक्स. सॉरी. इट्स ओके. झोप. लाईट्स बंद करूयात ना? लाईट्स बंद करूयात ना? इट्स ओके, राहू देऊयात. मला काही प्रॉब्लेम नाही. गुड नाईट. काय झालं? खूपच बरं वाटत नाहीये का? नाही, ठीक आहे. अगं मग झोपत का नाहीयेस? रात्रभर अशीच बसून राहणारच का? ते रश्मी किंवा मावशीला सोडून इतर कोणाबरोबरही रूम शेअर करायची सवय नाहीये. ओके. मी बाहेर जातो मग. काय रे, काय करतोय? काय नाही काका, चांदणं बघत होतो. आदित्य, आता एकट्याने चांदणं बघायचे दिवस नाहीयेत. काय रे, भांडण झालं? नाही नाही. नाही म्हणजे इतक्या कॉन्फिडंटली बोलतोय म्हणजे नक्कीच भांडण झालं असेल. अरे अनुभवाची बोल सांगतोय मी तुला. एक गोष्ट सांगतो आदित्य, काय की भांडणातलं घोंगडं भिजत ठेवायचं नाही, पटकन सॉरी म्हणायचं आणि मिटवून टाकायचं. आणि ही सवय लावून घ्यायची.
काय चल आज चल, मी बघतो काय ते. हो नाही काका, तसं काही नाहीये. मी चल म्हटलं ना. चला. काय ग मुली, हा आमचा नानांचा आदित्य भांडला नाही ना तुझ्याशी? नाही नाही. हा मग भांडला असेल तरी ठीक आहे, हरकत नाही. काय की दोन माणसं एकत्र आली की भांडणं व्हायचीच, पण अटीतटीची भांडणं नको. भांडणं झाली तरी आपण हसायचं आणि सोडून द्यायचं. आता तुम्ही इथे एन्जॉय करायला आलात, भांडता कसले? आणि आता तुमच्यावर जबाबदारी आहे, पोरकटपणा सोडून द्या आणि आता मोठ्या मुलांसारखं वागायला शिका. उभं आयुष्य एकत्र काढायचंय तुम्हाला. ओके, गुड नाईट, टेक केअर. आणि हा, बाहेर थंडी आहे, बाहेर पडू नका. थंडीत कुडकुडाल. येतो. गुड नाईट. गुड नाईट. डोंट वरी. मी आदित्य, तू झोप इथेच. जुळून येते रेशीम गाठी, रेशीम गाठी